आपले शेवाळ्याबा असतील, त्याच्यानंतर दत्ताभाऊ गायकवाड असतील, आनंदप्पा असतील, त्याच्यानंतर आपले विलास पहिलवान असतील, त्याच्यानंतर उदयदादा असतील, ह्या सर्वांनी आपले राजीनामे मागे घेतले पाहिजेत. ह्यासाठी हे महत्त्वाची मीटिंग आहे. त्याच्यानंतर राहिला विषय, जे आज हे लोक आलेले आहेत हे सगळे, हे त्यांची तळमळ आहे म्हणून इथं आलेले आहेत. हे प्रत्येकजण ह्यातला बैलगाडा मालक आहे, असे मित्र वगैरे गोळा करून आलेली ही लोक नाही आहेत. हे ह्यांची तळमळ आहे सगळ्यांची म्हणून हे इथं आलेले आहेत आज. आणि पहिल्यांदा तर पश्चिम महाराष्ट्र मर्यादित बैलगाडा घ्यावी यासाठी हे सर्वजण आलेले आहेत. आणि ज्यावेळी पश्चिम महाराष्ट्र मर्यादित मैदान सगळेजण घेतील त्यावेळी आपण बंदी कोणावरती घालू शकत नाही, पण आपण पश्चिम महाराष्ट्र मर्यादित मैदान 100% घेऊ शकतो. आणि ते सक्सेस करण्यासाठी आपल्याला हे सगळे युवा संघटना ह्या सगळ्यांनी एक राहिलं पाहिजे शेवटपर्यंत. म्हणजे ज्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र मर्यादित मैदान असेल त्या ठिकाणीच आपण आपली बैलं घेऊन जायचं. अन्यथा ज्या ठिकाणी असं मैदान नाही त्या ठिकाणी आपण बैलं घेऊन गेलो ना तर तिथं काय 100-200 गाड्यात मग बाकीचे काय पाळणार आहेत आणि काय करणार आहेत तिथं येऊन. आणि राहिला विषय खरेदी विक्रीचा, खरेदी विक्री आपण बाहेर न करताय म्हणजे उत्तर महाराष्ट्रात इकडची तिकडची आपण बैलं घेतोय, त्याच्यावरती काही गोष्टींवरती जर आपल्याला आळा बसवायचा असेल तर ती जी म्हणजे खरेदी विक्री होणार आहे ह्याला संघटना बरोबर ठेवून ही खरेदी विक्री करा. संघटना जर बरोबर असेल तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे खोटे स्टॅम्प आहेत किंवा चुकीच्या गोष्टी ज्या घडत आहेत ह्या गोष्टीला 100% आळा बसेल. आणि युवा संघटनेतील सर्वांना एकच विनंती आहे, सर्वांनी आज जशी एकजूट ठेवली अशीच शेवटपर्यंत एकजूट ठेवू. आणि आबा असतील आणि विलास पहिलवान असतील, बाकीचे हे सगळे असतील, यांना सर्वांना माझ्यातर्फे एक म्हणजे संघटनेतर्फे एक विनंती आहे, आपण आपले लवकरात लवकर राजीनामे मागं घ्यावे. एवढे बोलून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.